हिंदकेसरी देशमुख पट्टा 61 पट्टा माळशिरस आदत हिंदकेसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 11मध्ये सुंदर असा साज पळाला आणि सिकंदर मित्रांनो आज या हिंदकेसरी आदत मैदानाचा फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला आहे. आपल्यासोबत त्याचे मालक आहेत, संपूर्ण टीम आहेत, आप्पा ड्रायव्हर आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन आज सिकंदरचं केलं होतं? सिकंदरचं नियोजन म्हणजे आपला आप्पा ड्रायव्हर आणि कारभारी नाना लोंढे हेच सर्व म्हणजे करतात. यांनी केलं होतं. हां. कोणाबरोबर पळाला सिकंदर? माऊली आई उर्फ मोन्या. मोईचा आहे माऊली मोन्या म्हणजे घरचीच गाडी आहे. घरचीच गाडी. पहिल्यांदाच गाडी पळाली काही? नाही गाडी 2 वेळा पळली. हां. आता बरडला बी पळली, तिथं पण फायनलचा मानकरी आहे ही जाकण गाडी. आज हिंद केसरी मैदानात बी टॉपच्या शेमीत लढत देऊन फायनल पात्र झाले. सिकंदर थोडासा जरा कुणाला माहित नव्हता ना की कुठला आहे काय, थोडीशी सांगा पडायवर. सिकंदर म्हणजे हे आपलं दिलीप शेठ मात्रे देसाई गाव आणि सनी रतन पाटील सोनारपाडा यांच्या नाव म्हणजे ह्यांचा बैल आहे. तो बैल इथं कारुंड्यात असतो आमच्यापाशी, आपला नाना लोंढे कारुंडे सिद्धार्थ सलगर पाशी आपल्या नियोजनात असतो बैल पहिल्यापासून. काय सांगाल, कधी नियोजन बनवलं होतं तुम्ही? हे आता तसं 15-20 दिवस झालं नियोजन झालेलं आहे आमच्या मैदानाचं. किती वेळ गटात पळाली गाडी? गाडी 7व्या गटात पडली ना 11व्या शेमीत पडली. 11व्या सेमीत पळाली. आप्पा काय सांगाल आता, गटाचं स्पीड असेल किंवा सेमीचं स्पीड असेल, कशा पद्धतीचं पळलं ऐकलंय? स्पीड गटाच्या स्पीडवरच गाडी राहणारी आम्हाला 100% गॅरंटी होती, पण टॉपचा शेमी लागला होता. पण तरी पण नाही काय पळालेली होती गाडी, त्यामुळे काय अडचण नव्हती, राहिली बी गाडी. शेठ काय सांगाल आता, हिंदकेसरीचं मैदान आहे आजचा आणि हिंदकेसरीच्या मैदानामध्ये सिकंदरनं गुलाल मिळवून दिलाय. तुम्ही स्वतःच मैदानात आलाय, एक वेगळा आनंद असतोय. कुठंतरी आज सिकंदरनं तुम्हाला नाराज केलं नाही, काय सांगाल? सिकंदर मी घेतल्यापासून मला आजपर्यंत नाराज नाही केला, फक्त एकच वेळा गटाला हरले तो. बर. हां. पण आजपर्यंत त्यांनी गट पास नाही केला असं कुठे झाला नाही. त्यांची आता इच्छा प्रत्येक मैदानातली आहे, हां. बोलायलाच राहतोय, पण हिंद केसरी मैदानात राहायची इच्छा लय होती. बर. हां. आणि आज हिंद केसरी मैदानात आणि 25 वर्षामध्ये पहिला गुलाल यांनीच मला पुशेगावला दिला. 25 वर्ष शोक करतो, बर. गुलाल भेटला नव्हता तिथे, यांनीच पहिली वेळ मला तिथे गुलाल दिला. हिंद केसरीचा आणि आज परत माळशिरस हिंद केसरीचा बोलायला आहे. म्हणजे पुशेगाव हिंदकेसरी झाला, माळशिरस हिंदकेसरी झाला. म्हणजे कुठंतरी एक मोठ्या मैदानामध्ये एक कुठंतरी मोठा पराक्रम करणारा म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, असं सिकंदरचं नाव घेतलं जाईल असं म्हणावं लागेल. कुठंतरी एक तुमची इच्छा होती आणि ती आज त्यानं पूर्ण करून दिली, काय सांगताय? होय, नक्कीच. आता आज त्याचा सांभाळ करतात आप्पा ड्रायव्हर तर आहेतच म्हणा, पण ते जे आता त्याच्याबरोबर आहेत ते महत्त्वाचा पार्ट येतो त्याचं सांभाळणं किंवा देखभाल असेल, काय सांगाल त्यांच्याविषयी? 25 वर्ष झाले आमचा संबंध आहे. आप्पाचा, नाना, कारभारी आणि त्यांची पूर्ण टीम 25 वर्षापासून तेच सर्व, त्यांच्याकडे सर्व बैल असतात, तेच नियोजन करतात. मुंबईला गेली तरी मला गरज पडली तर मी फोन करून त्यांना बोलवतो आणि 26 जानेवारीला वगैरे मोठं मैदान असतात मुंबईमध्ये, त्यावेळेला यांना सर्वांना मी तिकडे बोलवतो. आपण सिकंदर सोबत कोण पळा होता? सिकंदर सोबत मोहीमध्ये त्यांनी मोहीची आपली जोडीदार आहे अशीच पोरं, त्यांनी बी ते वासरू आदतमध्ये आता घेतलाय, चांगल्या रकमेनं घेतलेला आहे वासरू. आता 4-5 मैदानं तो बी लगातार असा फायनलला आहे आणि ही गाडी आता आमची 2 मैदानं कंटिन्यू फायनल मध्ये दोन्ही मैदानात आहे. बोला आता स्वतः मैदानात आलेत, काय सांगाल एक म्हणजे निर्मळ व्यक्तिमत्व आपण म्हणूया की कसल्याही प्रकारचा लोभ नाही किंवा कुठं निर्मळ मनानं सगळ्या गोष्टी होते, त्यामुळे कुठंतरी ते गुलाल लागतोय, काय सांगाल? लोक म्हणजे आता हे 25 वर्ष त्यांना नाद आहे का नाही? 25 वर्षात अशी कुठलं वासरू घ्या, बैल घ्या, आम्हाला विचारूनच समजे म्हणजे हे करतात शेठी. आणि कसला बैल घ्या की बाबा असला घेतलाय की बाबा तसला पायरा आहे असा कधीच विषय ना, बघत बी ना, डायरेक्ट घ्यायचं काम करतात फक्त. सिकंदरचा थोडंसं वैशिष्ट्य सांगा की त्याचा पळ थोडं सांगा कसं आहे काय? पळ चांगला आदतपणापासून वासरू टॉप मध्येच पळतो, डावीचा फिट वासरू आहे, पब्लिक आतून गाडी जशी गाडी लागेल असा बैल जास्त पळतो, जसा बैल लागेल त्या बैलाच्या स्पीडनं बैल पळतो. आता काय सांगाल त्याला, आज तुम्ही रोज जवळून बघताय, दावणीला वगैरे कसा आहे? हां. शेड कुठंतरी एक मित्रांनो हे आनंद अश्रू आहेत. आता कुठंतरी त्यांनी त्याच्या मागे घेतलेलं भरपूर कष्ट आहे आणि हिंदकेसरीचा गुलाल म्हणजे एवढं सोपं नाही, कितीतरी वर्षून पिढ्या जाते त्या गुलाल मिळवण्यासाठी. ते आज मिळवून दिला आणि त्यांनी त्याच्या मागे कष्ट घेतलेलं आहे ते आपल्याला स्पष्ट दिसून येतं मित्रांनो. आणि शेठ जे असतील, आप्पा ड्रायव्हर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, सगळ्यांचा साथ जुळून आला आहे, एकमेकाच्या विचारानं सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे त्याचं फळ या गुलालाच्या मार्फतमध्ये. शेठ शेवट काय सांगायला जाता जाता या संपूर्ण टीमबद्दल? भावनिक आहे, थोडंसं कसं भावनिक क्षण असतात. या नंदीनं संघर्ष म्हणजे फायनलचा म्हणजे
जे हिंद केसरीचं मैदान आहे त्या फायनलचं गुलाल मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि टॉपच्या हिंद केसरीच्या गाड्या शेमीत असून मिळवलाय मेन मुद्दा लय ती लय मोठा आमचा आनंद आहे. काय झालं? गाडी गुत्तारली ना लागालागी झाली जरा दोन्ही वाजता आत्ताच होय का? पळून आल्यावर पळून आल्याच पुढे गाडी गुत्तारली ना. बरं, आता तब्येत वगैरे आहे ना? आहे बघू आता बघू, अजून लागले जरा पायाला त्याला वासराला बिहायला बी लागले. बघू आता पळवायचा विचार अजून नाही काय तसं हं. बघू. मित्रांनो बघू शकताय म्हणजे एक आपल्याला रोज मैदान करायचंय आता आज लागलं म्हणजे एका मैदानात पळवून लगेच हे करायचं नाही उद्याचं बी मैदान परत आहेच की पुढं त्यामुळे बघू अजून नाही काय तसं विचार. तरी पण कुठंतरी- थोडासा चर्चेमध्ये हा. नव्हता भागामध्ये, परंतु त्याला चर्चेमध्ये आणलं. तुम्ही काय सांगाल? बैल मग पहिल्यापासून टॉपला पळतो पण काय होतं पहिल्यासाठी ह्याच्यासाठी बऱ्याच जणांना आपण फोन केलं पण अंधारात असल्यामुळे काय जणांना वाटलं नाही. मस्त आज मी टॉप मध्ये आहे. टॉपची बैल मागायची म्हणलं की आता आपण ह्या बैलाला बैल मागली पुढची माणसं म्हणायची मग त्यो बैल दे आता आपण मोठ्या गाड्या आणतो म्हणजे त्या पुढच्या बैलाच्या मालक आपल्याला होता येत नाही. आता हे आहे असला हक्काचा. आता 10 वेळा कोणी माहिला तरी आपण एका शब्द आम्ही बैल देणार की बरोबर. आपल्या बैलाच्या तोडीतल्याच बैलाला. हं. आता त्याचा पळ स्वतः बघितला त्यामुळे आता फोन करायची गरज नाही. फोन ही 100% त्याला पायऱ्यासाठी येणार आणि आप्पा आहे तुम्ही आहे संपूर्ण टीम आहे नियोजन ही नक्कीच लागत जाईल. तो नाव करतो इथून पुढेही करत राहील आणि तुमच्या कष्टाला फळ देत राहील हीच तुम्हाला शुभेच्छा देतो. हो येतो बरं का. तिला आपण पहिला मी आलो आता मला जास्त अजून आनंद आहे. शेठ आज स्वतः आला हिंदी केसरीला गुलाल भेटला बाई आनंद दिला. तर आम्ही आप्पा ड्रायव्हरचा आभार मानतो आणि कारभारीचं नाना लोंढे यांचा मी हिंदकेसरी शेट आल्यावर पहिला गुलाल पहिला गुलाल शेट आला. हिंदकेसरीचा पहिला त्यांना म्हणजे एक मनामध्ये ठरवलं आज शेट आले आपल्याला जीवतरण केलं जीवतरण. केलं. शेटच्या डोळ्यामध्ये अजून हे आनंद शिरू आहेत. काय सांगाल शेट? आनंद आहे. लय आनंदाला बोलता येत नाही शेटला. आम्ही जास्त कसं सांगत नाही म्हणून आम्ही शांत. गटाचा हार झाला तर शेट कधी म्हणणार नाही काय आपल्या हार मुंबईत असा असंच सेट जाणार. नाही परत. बरोबर. असे व्यक्ती आहेत की दुसरे बैल मालक सकाळ जेव्हा मुंबईला मैदान असतं मोठं नाही 26 जानेवारीचं सगळे दुसरे बैल मालक सगळ्यात शेटकडे जातात. बरं. ते त्यांच्या शेटकडे जात नाहीत पण दिलीप आमच्या शेटकडे आवडीनं मुक्कामी आमच्या शेतपाशी कंटिन्यू म्हणजे 2-3 दिवस असतात. आपल्या सातारा बागची समधी माळशिरस बागची ड्रायव्हर ही समधी तिथं त्यांच्या असतात. कार्य जे असंच त्या 26 जानेवारीला तिथं असतं मसल्यावर शेत. एकदा तुम्ही पण या आमच्या 26 जानेवारीला नक्कीच, देसाईला. नक्कीच. मुंबईला आला की 100% या 100% देसाईला. नियोजन आपणच करतो 26 जानेवारीचा हा, मोठं आणि सर्व इकडचे ड्रायव्हर वगैरे सर्व पोरं तिथेच येतात आपल्या घरी. शेट आहेत समोर बघताय म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी काय कमवलंय तर तुम्ही या सगळ्या लोकांच्या तोंडून ऐकताय की या क्षेत्रात राहून त्यांनी काय कमवलं असेल तर ती माणुसकी कमवली आणि एवढी लोक त्यांना जुळलेत. एवढी लोक आज स्वतःहून मनापासून स्तुती करतात म्हणजे काहीतरी असल्याशिवाय करत नाहीत. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये लोक जपलेत त्याचीच परतफेडी त्यामुळे मिळते. आमचंच बैल आहे म्हणते. बरोबर आहे या सगळ्या गोष्टी बोलीचे माजी सभापती आहेत. होय ना. कधी गर्व नाही ठाण्याचे ठाणे पदाचा गर्व नाही त्यांना. म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पण जे म्हणतो ना आपण की मातीशी नाळ जोडलेली आहे तर आहे. बरोबर आहे. कधीच नाही असंच त्यांना ते भावुक continue. झालेत कारण की आज हिंद केसरीचा गुलाल नाही कंटिन्यू असंच स्वभावच मनच असं आहे त्याच्यामुळे मन साफ आहे त्यांचं एकदम. बरोबर ठीक आहे चालेल या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. थँक्यू धन्यवाद.